हिंदू हृदय सम्राट माननीय राजसाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त नायगाव शहर संघटक माननीय प्रफुल्ल कदम यांच्या मार्गदर्शनाखाली व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नायगाव शहरातील सर्व पदाधिकाऱ्यांनी आयोजित केलेल्या मोफत आयुर्वेदिक आरोग्य शिबिराला नायगावकरांनी दिलेल्या उत्स्फूर्त प्रतिसादाबद्दल मी सर्वांचे मनःपूर्वक आभार मानते. तसेच या उपक्रमासाठी मोलाचे सहकार्य करणारे माननीय मिलिंददादा, माननीय बेटादादा, माननीय सुशांतदादा, माननीय दिलीपदादा, माननीय प्रवीणदादा तसेच माननीय डॉक्टर मस्के यांचे विशेष आभार. सर्वप्रथम आज माननीय राजसाहेब ठाकरे यांचा वाढदिवस आहे. त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. माझ्या आणि माझ्या सर्व बहुजन विकास आघाडीतर्फे त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. प्रफुल्ल हा माझा खूप जवळचा मित्र आहे. म्हणजे कुठल्याही गोष्ट असो, राजकारणाची असो किंवा राजकारणाव्यतिरिक्त असो, तो माझ्याशी नेहमी या गोष्टी शेअर करत असतो आणि त्याच्या आग्रहाखातर मी आज इकडे आलेलो आहे. आणि आज तुमचं हे नियोजन खूप छान आहे आणि तुम्ही जो हा उपक्रम चालू केला आहे, म्हणजे रक्तदान शिबिर असो किंवा बाकीच्या ज्या आपल्या बॉडी रिलेटेड ज्या ह्या आहेत समस्या, त्याच्यावर मधुमेह असो, अशा सगळ्या तुम्ही हे ज्या चालू केल्या आहेत ते खूप छान आहे आणि तुमचं नियोजन पण खूप छान आहे. अशीच एकत्र राहा आणि विविध उपक्रम नायगावकरांना द्या आणि त्याच्यातून तुम्ही खूप पुढे जाल अशी मी आशा बाळगतो. प्रफुल्ल हा आमचा पहिल्यापासून सहकारी आहे कायम. आणि तुम्हाला माहिती आहे की राजसाहेब आणि आमचे आप्पांचे देखील चांगले संबंध आहेत. प्रत्येक निवडणुकीत त्यांच्या चर्चा होतात, काही रणनीती आखायला वगैरे आमच्यासाठी असतात. राजसाहेबांबद्दल आम्हाला पण अभिमान आहे. शेवटी मराठी माणसांचा आवाज जो आहे तो टिकून राहत असेल तर राजसाहेब पाहिजे. बरोबर. त्याच्यामुळे आणि प्रफुल्ल या निवडणुकीत तुम्हाला माहिती असेल महिनाभर माझ्यासोबत सकाळपासून रात्रीपर्यंत होता, काय रोज होता. आणि आपले पालघर जिल्ह्याचे अविनाश जाधव आहेत, ते पण संपर्कात होते कायमचे. दादा काय आमची अडचण आहे का, आम्हाला काय मदत पाहिजे का, तुमच्यासोबत कोणी येत नाही का, मी यायला पाहिजे. आणि आत्ता देखील या विभागात जरी कधी आले तरी आम्हाला फोन लावतात की दादा मी तुमच्या विभागात आलो आहे, काय करायचं आहे बोला असं. त्याच्यामुळे आमची सर्वांची आपली ट्रेनिंग चांगली आहे. अशा प्रकारे राजसाहेबांच्या वाढदिवसानिमित्त तुम्ही कार्यक्रम करत जा. आमच्याकडून जी काही तुम्हाला मदत लागेल ती आपण कायम करण्यास तयार आहोत. यापुढे देखील आपण एकत्र आहोत, यापुढे पण एकत्र राहू. तर म्हणजे वाढदिवस हा नेत्याचा नसून एक भावनाची महाराष्ट्रामध्ये आज गरज आहे. आणि बऱ्याच पत्रकारांना किंवा सर्वांनाच अगदी मनापासून वाटतं, जे आज मनसेमध्ये नाही त्यांनाही वाटतं का आता मनसेची किंवा राजसाहेबांची गरजच आहे. कारण आम्ही बऱ्याच चर्चा करत असतो वेगवेगळ्या पक्षांच्या नेत्यांबद्दल. जेव्हा राज ठाकरे साहेबांचं नाव येतं त्या माणसाच्या व्यतिरिक्त वेगळीच एक भावना आहे महाराष्ट्रामध्ये. आणि तसंच मी सुद्धा पक्षात जरी नसलो तरी मला आजपर्यंत मनसेवाला समजतं. कारण माझे काम करायची पद्धतसुद्धा मनसेसारखीच आहे. आणि त्याकरता प्रफुल्ल यांनी मला जेव्हा सांगितलं की असं आयोजन केलेलं आहे आणि माझं नेहमी संपर्क अविनाश दादांशी सुद्धा असतो, त्या प्रफुल्ल दादाबद्दल कामाबद्दल त्यांनीसुद्धा मला 2 वेळा सांगितलं होतं. आणि आज जे वाढदिवसानिमित्त, म्हणजे वाढदिवस का आहे, वय वाढलं पाहिजे आणि वय वाढत असताना तुम्ही जे आरोग्य शिबिर जे आयोजन केलेलं आहे त्याच प्रकारे दुसऱ्यांचं सुद्धा आरोग्य व्यवस्थित राहिलं पाहिजे. त्यासाठी हे जे आयोजन केलं त्याबद्दल खूप खूप आभार नाही मानत मी सर्व नायगावच्या परिसरातील नागरिकांकडून. मी मनसेचे सर्व प्रमुख जे असतील हे प्रफुल्ल कदम आहेत किंवा इनामने पदाधिकारी, त्यांना खूप खूप आभार मानतो आणि धन्यवाद देतो की असेच आपल्याकडून उपक्रम असे घडत राहतो. जय महाराष्ट्र. सर्वप्रथम तर नमस्कार. माननीय श्री राजसाहेब ठाकरे यांचा आज वाढदिवस आहे. त्यानिमित्त हे जे तुम्ही नियोजन केलं आहे, आधी तर आम्ही वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो स्वराज्य सांस्कृतिक प्रतिष्ठानतर्फे. आणि दुसरी गोष्ट, फार सुंदर असं तुम्ही हेल्थ हे जे ऑर्गनाईज केलेलं आहे कॅम्प, खरोखर सुंदर आहे. ब्लड डोनेशन कॅम्प, म्हणजे आपण बोलतो ना एक बूंद जिंदगी की, त्या तत्वावर तुम्ही केलेलं फार छान आहे, खूप सुंदर वाटते. असंच समाजामध्ये असेच कार्यक्रम राबवत राहा जेणेकरून लोक एकत्र राहतील आणि आपला समाज खरोखर समृद्ध होईल. धन्यवाद. दादा नमस्कार. सर्वप्रथम मराठी मनाचा
मराठी मनाचा मानबिंदू माननीय राजसाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा. स्वराज्य सांस्कृतिक प्रतिष्ठानचा राजसाहेबांना मानाचा मुजरा. आज प्रफुल्ल कदमनी साहेबांनी हा जो उपक्रम घेतला आहे हेल्थ क्लबचा, तो खरंच समाजोपयोगी आणि वाखाणण्यासारखा आहे. वरिष्ठ नागरिकांना आणि म्हणजे प्रत्येक नागरिकांना हा हेल्थ क्लबचा फायदा होतो आणि असेच उपक्रम येणाऱ्या काळात तुम्ही राबत राहाल अशी मी आशा बाळगतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू. अतिशय छान उपक्रम तुम्ही राबवला आहे हा, आणि त्याच्यातून आयुर्वेदिक कॅम्प ठेवणं हे खूप म्हणजे सध्या काळाची गरज आहे. आयुर्वेदाला प्रोत्साहन देणं खूप गरजेचं आहे. म्हणजे फक्त ॲलोपॅथी कॅम्प आपण बऱ्याच ठिकाणी बघतो, पण आयुर्वेदाला पण तुम्ही साईड बाय साईड जे साथ दिलेली आहे त्यानुसार लोक दिनचर्या, ऋतुचर्या ह्याच्याबद्दल सुद्धा विचार करतील, पाळतील त्याप्रमाणे. कारण उन्हाळ्यामध्ये तुम्ही कशा पद्धतीचे पदार्थ खाल्ले पाहिजेत, तुमची दिनचर्या कशी पाहिजे, त्यानुसार तुम्ही उन्हाळा असा आता इतकंही हीट आहे बाहेर, त्याला टॅकल कसं करायचं ह्या गोष्टी पण आपण ह्या शिबिरातून आपण सगळ्यांना म्हणजे ज्ञान देऊ शकतो ह्याच्या संदर्भात. तर हे चांगला खूप उपक्रम आहे. यापुढेही आपण असेच उपक्रम करत राहू आणि राजसाहेबांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. आणि